व्यासपीठीचा बळरामशाही त्यांना करतो सलाम. जय शिवाजी. नक्कीच खऱ्या अर्थानं भावाच्या आठवणीत ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती व्हेरी फर्स्ट बॉल, गोलंदाज तयार, पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलला केले कॅरी आणि पहिला मोठा धक्का या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना सार्थक थोरवे या चेंडूवरती होईल. झेलबाद. बिमरचा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय का पंच? बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे, अंपायर रिव्ह्यू आहे, या ठिकाणी चेक केलं जाईल. या ठिकाणी शिवबाग पण होतोय. अजिंक्य सर, माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत टेंबरी आदरणीय रोहिदासजी आगत साहेब, टेंबरी गावचे उद्योजक आदरणीय विक्रम आगत साहेबांचा ठिकाणी शिवबाग म्हणतो. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. एक सूचना करता आसरो टीम साठी आहे, सुवर्ण संधी आहे. आसरो टीम यश यश थोडं थांबायचंय. या ठिकाणी आपण पाहतो की फेअर डिलिव्हरी आहे, पंचाचा निर्णय या ठिकाणी येतोय. चला ओव्हर टू यश. आसरो टीमनं एका ट्रॉफी पर्यंत जरी पोहोचले तरी अगदी या स्पर्धेमध्ये ते उद्योजक आसरोटी गावचे संदीपजी ठोंबरे यांच्या माध्यमातून पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत जेवढे आसरोटी सामने अगदी सामने खेळणार आहे, जेवढ्या धावा होतील तेवढ्या धावांसाठी प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज संदीप ठोंबरे यांच्या माध्यमातून असेल. प्रत्येक रनला 100 रुपयाचा कॅश प्राइज. तब्बल आतापर्यंत 5,500 रुपये झालेत आणि इथून पुढे 10-15 त्यापेक्षाही जास्त मित्रांनो 20-25 हजार रुपये होतील प्रत्येक रनला जर 100 लावले तर. आणि त्यांचे देखील आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. जय गावदेव क्रिकेट संघ टेंबरी आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. नयन स्मृती चषक 2026 हे पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाचा तुम्हा आम्हा सर्वांना गर्व या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. पहिल्या षटकाला झाली सुरुवात. सुजल पाठारे बॉलिंग ट्रॅक वरती त्याला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट त्यांना प्राप्त केली आहे आणि ऑन स्ट्राईक वरती असेल न्यू बॅटर दीपेश. यावेळेस कांद्याचा पुरेपूर उपयोग आणि तदनंतर परफ्यूम बॉल डिलिव्हरी आपण त्या ठिकाणी पाहिली. नाकाच्या समोरून चेंडूला यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉल येईल. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि तदनंतर येतोय या ठिकाणी डॉट बॉल. एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगली लढती होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज सुजल पाठारे तयार आहे. वेगावरती स्वार होत असताना त्याला आपण पाहिलंय. यावेळेस ब्लॉकला टाकलेला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. एकूणच 3 षटकांची ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत आणि तदनंतर पहिल्या षटकाला केली आहे सुरुवात. सुजलनं चांगली गोलंदाजी, लगातारचे 3 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल त्याने टाकलेत. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट त्याने या ठिकाणी प्राप्त केली आणि त्यानंतर लगातारचे 2 चेंडू त्याने या ठिकाणी डॉट बॉल टाकले. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. यावेळेस चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. क्रिकेट मधील पुस्तकी फटक्याचा उपयोग सीमा पार 4 चौकार. नवजोत पाटारे, भास्कर घरत, निखिलभाई पाटील, आज संपूर्ण आमचा मित्र परिवार आणि त्यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. विजय पाटील असतील, त्याच बरोबरीनं रोशन गावंडे, भास्कर पाटील, तेजस बुरे आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी आयोजित केलेली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण या विभागामध्ये या स्पर्धेचा गाजावाजा होत असताना आपण या ठिकाणी पाहिलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूवरती भीमर साठी रेफर केलं जात आहे. वेस्ट साइड या ठिकाणी चेक केलं जाईल आणि बॅटिंग टीम हा रिव्ह्यू असेल. अंपायर रिव्ह्यू होता, या ठिकाणी बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. नरेशजी मात्रे सर या ठिकाणी सज्ज झालेत, चेक केलं जाईल. या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आहे आणि ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. त्याच बरोबरीनं
सध्याच्या घडीला 3-4 ठिकाणी नाईट स्पर्धा चालू आहेत आणि पंचांची देखील धावपल आपण या ठिकाणी पाहतोय. मोपाड्याच्या स्पर्धेमध्ये अविनाश पारंगे सर, टिके कुरुंगले सर, त्यांच्या बरोबरीला अगदी नवनवीन सगळे अंपायर आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि त्याच बरोबरीने या स्पर्धेमध्ये देखील ऑफिशियल पंच प्रवीणजी भोजने, त्याच बरोबरीनं अरुणजी पारंगे सर यांना मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना यावेळेस डोळ्याचे पारणे फिरणारा फटका, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. क्रिकेट मधील हा पुस्तकी फटका, सीमा पार 4. जे चौकार येतो चौकाराच्या मदतीने दहा फलक जाऊन पोहोचेल. ते एकूणच 8 या धावसंख्येवरती 1 विकेट या ठिकाणी गमावली आहे. आणि जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज दीपेश पवार या फलंदाजाच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा जय गावदेवी क्रिकेट संघ टेंबरे आयोजित नयन स्मृती चषक 2026 हे दिमागदार पहिलं पर्व. आणि या पर्वाचं तुम्हा आम्हा सर्वांना गर्व. निघून गेलास, परका केलास, दुःख वाटेल मना, ये ना नयना भावा तू परतून येना. आणि त्याच्या आठवणीला उजाला देणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. नयन स्मृती चषक 2026 हे दिमागदार देखणं पर्व. निखिल भाई पाटील माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत टेंबरीचे आणि त्यांनी ऑर्गनाइज केलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि नक्कीच आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची त्यांनी संधी दिली त्याबद्दल माझ्या अंतकरणापासून आभार. आम्ही या स्पर्धेमध्ये आता घेतोय रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेजस सर, आपण मी स्पर्धेचे मुख्य प्रणेते निखिलभाई पाटील आणि भास्करजी घरत यांना विनंती करेन अजिंक्यजी भौड सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. स्पर्धेचे मुख्य प्रणेते आदरणीय निखिलभाई पाटील आणि भास्करजी घरत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अजिंक्यजी भौड सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्हानं अजिंक्य भौड सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. फार बिझी शेड्यूल आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये निखिल भाई पाटील यांच्यावरती असणारं त्यांचं प्रेम त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. त्या स्पर्धेतून रजा घेतात. त्यांना आम्ही पुढील वाटचालीसाठी देऊ या ठिकाणी शुभेच्छा. थँक्यू सो मच अजिंक्य भौड सर, आपण या ठिकाणी आलात. खरं तर दीपेश पवार साठी पारितोषिक आहे लगातार 3 षटकांसाठी 1000 रुपये विशाल जंगम यांच्या माध्यमातून असेल. इथे मात्र टीमची टोटल 18 धावसंख्येवरती. तर आजची पहाट वाढलेली टीम साठी चांगली नव्हती, कारण क्वालिफायर मॅच मध्ये त्यांनी आपण पाहिला वडगाव टीमच्या अगेन्स्ट पराभूत व्हावं लागलं. परंतु इथे मात्र कमबॅक करावा लागेल सुपर 5 साठी क्वालिफाय करण्यासाठी मॅच. अक्षय पवार इथे मात्र फटका फसला. बॉल अवे, फिल्डर डाऊन दी बॉल, कॅचला कॅरी केलाय आणि इथे मात्र धक्का आणखीन एक दिलाय तो जर्मन वानिवली या टीमला. सूरज वाघावले आखाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विशाल जंगम यांच्या माध्यमातून दीपेश पवार साठी लगातार 3 षटकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल झालाय. कालच्या रात्रीमध्ये पौस मैदान ज्या खेळाडूंना गाजवलं ती जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला दीपेश पवारला आपण पाहतोय
आणि सूरज वाघावले वाघासारखा लढला हा पट्ट्या कालच्या रात्रीमध्ये. टीमची टोटल 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा दाखल करते. सेकंड ओव्हर साठी इथे मात्र प्रथमेश पाठारे, गोदाव म्हटलं की पाठारे बंधू आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच प्रथमेश पाठारे सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक करून दिले. 2 बॉल वरती मार खाल्ला आणि त्यानंतर केलंय या मॅच मध्ये कमबॅक. ओ कीपर बीट झाला, गुड फिल्डिंग झाली पाठीमागे. शॉर्ट थर्डमॅनला धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी महत्वाच्या. इथे मात्र डॉट बॉल फिंगर रोल केलं असं वाटलं. एका क्षणाला थोडीशी गती कमी, शेवटच्या क्षणाला अगदी आपण पाहिला बॉल वरती बोट फिरवली आणि गती काढूनच घेतली आणि ते मात्र डॉट बॉल पाहायला आपल्याला. विदाउट ऍक्शन नो रिॲक्शन आपण नेहमीच म्हणत असतो, त्यामुळे इथे डॉट बॉल आणखीन एकाला. 18 वरती धावफलक इथे थांबला गेला. ओ फ्लाइट दिली यावेळेस देखील. फ्लाइटेड बॉल ही डिलिव्हरी पाहायला मिळाली, फसवलं. खड्याकडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न सूरजचा इथे असफल ठरला. रात्रीमध्ये वाणिवलीचा हा सूर्य चमकेल का पहा. आपण पाहू शकतो स्लो बॉल, फ्लाइट जास्त दिली, टप्पा पडला बॉल आणि बाहेरच्या दिशेने वलन देखील घेतलं. लेग कटरचा वापर या ठिकाणी केला गेला. गोलंदाज प्रथमेश पाठारे यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या षटकातील. इथे मात्र बॅट बॉलचा संघर्ष संपर्क नाही. बॅटची कडा लागली. इथे मात्र एक धाव कंप्लीट. सूरज निघाला दुसरीसाठी, धोक्याची घंटा. ओ कलेक्शन झालंच नाही, वेगवान थ्रो होता. 2 धावा इथे फास्टली दोन्ही बॅटर्सनी कंप्लीट केल्या आणि 2च्या मदतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20च्या धावसंख्येवरती पोहोचलाय रुही 11 जर्मन वानिवली हा संघ. आपण पाहतोय 1 षटकाचा केला अद्याप बाकी आहे. जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेच फील्ड सेटअप करा. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 2 षटक या ठिकाणी संपली गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रुही 11 जर्मन वानिवली टीम पोहोचली 20 या अंकावरती. यस सर, मी तुम्हाला या ठिकाणी थांबवता. चौक ग्रामपंचायत माजी सरपंच, रायगड अग्रसेना रायगड जिल्हा प्रमुख, त्याचबरोबर चौक टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, व्यावसायिक क्षेत्रातील मोठं नाव आणि गणेशजी नाईक साहेबांचे खंदे समर्थक आदरणीय सचिन दादा मते यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. धन्यवाद. आपला अमूल्य वेळ आपण या ठिकाणी दिलात. पंकजजी ठोंबरे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय या षटकानंतर आपण स्वागताकडे बोलूया. जशी इनिंग संपेल स्वागताकडे आपण बोलूया. नेक्स्ट मॅच आपला पाहायला कांट्रोल आणि त्यांच्या अगेन्स्ट हातनोली दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी रिपोर्टिंग करा. टो कार्ड वरती बॉल लागलाय. जानाता काशी पोहोच गए वाशी पर तो रिझल्ट नशिबात असलेल्या गोष्टी तुम्हाला मिळतातच. याचं उत्तम उदाहरण या बॉल वरती पाहायला मिळालं. इथे मात्र आलाय हा चौकार. टीमचे कॅप्टन आणि कांट्रोल टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. इनिंग जशी संपेल ना त्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. आदरणीय सन्मानित आपण पाहतोय नरेशजी पडवळ साहेब, शाखा प्रमुख बारवाई, त्याच पद्धतीने राहुल पाटील साहेब उद्योजक, नितीन पाठारे गोंदाव, संजयजी अगावले कल्याण आणि राजेजी फराट वांगणी या सर्व अतिथी मान्यवरांना आम्ही विनंती करू आपण मुख्य मंचावरती आहोत. संजयजी काठावले, नितीनजी पाठारे साहेब, राजेजी फराट, त्याच पद्धतीनं शाखा प्रमुख बारवाई नरेशजी पडवळ साहेब या संपूर्ण अतिथी वर्गाला विनंती करू. या संपूर्ण अतिथी वर्गाला विनंती करू मुख्य मंचावरती यावं. 2 धावा या बॉल वरती आल्या. टीमची टोटल 2 ने वाढेल. 27 धावा धावफलकावरती. आयवा कॅश साठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये विजयशेष पाटील आयोजक त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. अर्धशतक कोणत्या खेळाडूने झलकावलं तर नक्कीच निखिल शेठ पाटील या स्पर्धेचे प्रणेते आणि तदनंतर भास्कर घरत यांच्या माध्यमातून तब्बल 2,500 रुपये देण्यात येतील. इथे मात्र या बॉल वरती एक सिंगल आली. टीमचे टोटल 1 ने वाढेल.
28वा धावफलक लागल्या जातील. चांगला टोटल कडे वाटचाल करत असताना रोही 11च्या हनुमान वाणिवले टीमला आपण पाहतोय. दोन्ही कॅप्टनना आपण कॉल केले आहेत, हातनोली आणि कांडोली आपण टॉस साठी या. 28 धावसंख्येवरती धावफलक आपण पाहतोय. 28 रन्स ऑन बोर्ड. इथे समोर आहेत सूरज. इथे फुल टॉस मिस केला. स्ट्राईक रोटेट असणारच नाहीये. दोन्ही बॅटरना क्रीज सोडणं करता कंपल्सरी असेल नियमांप्रमाणे. त्यामुळे इथे स्ट्राईक रोटेटिंगचा नियमाचा अगदी प्रश्नच उद्भवत नाहीये. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 28 धावा धावफलकावरती टार्गेट सेट करणारा बॉल. समोर सूरज. इथे मात्र चांगला फटका. लॉंग ऑफला बॉल चाललाय. फिल्डर आहे तिथे. एक धाव कंप्लीट. दुसरी धावसंख्येचा प्रयत्न. कीपर कडे थ्रो. हो इथे निर्णय चुकलाय की का असं वाटलंय. 2 धावा इझिली कंप्लीट केल्या दोन्ही बॅटर्सनं. रनआउट. इथे तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना आलाय. 2 धावा शेवटच्या बॉल वरती आल्यात. याचाच अर्थ प्रथम बॅटिंग करत असताना रोही 11 हनुमान वाणिवले टीम पोहोचली आहे. ती प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 30 या अंकावरती. सेकंड इनिंग दुसऱ्या सत्रामध्ये गोंदाव टीमला पाठलाग करायचा आहे 18 मध्ये 31 धावसंख्येचा. सर वाणिवले टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. मित्रांनो घाई यासाठी करतोय अंतिम रात्री या स्पर्धेची, त्यामुळे ते लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उतरा. 31 चा पाठलाग करायचा. त्याआधी टॉस ऍक्शन केला जाईल. तर दोन्ही कॅप्टन आता तुमच्यासाठी अगदी आपण पाहायला गेलं कॅप्टन आहेत कांट्रोलीचे आलेत. हातनोली टीमच्या कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर कांट्रोल टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी लवकर या. शुभ सन्मानाकडे आपण बोलूयात जिथे तेजस देशमुख सर कनेक्ट होतील. कॅप्टन कांट्रोली शेवटचा कॉल आहे. अंतिम रात्र आहे. तुम्हाला अगदी समजणं गरजेचं. आपण टॉस साठी या मित्रांनो. टेंबरी ग्रामपंचायत माजी सदस्य आदरणीय रोहिदासजी अगस साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय गोंदावचे आमचे भाऊजी आहेत शंकरजी पाठारे यांचा या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. गोंदाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो. जाऊया शुभ सन्मानाकडे. आदरणीय रोहिदासजी अगस साहेब टेंबरी ग्रामपंचायत माजी सदस्य यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. युवा उद्योजक आदरणीय विक्रमजी अगस साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्हानं अतिथीनं या ठिकाणी सन्मानित केला जाईल. असरोटीचा रफ्तार गोलंदाज तुषार साजेकर यांना मी मुख्य मंचावरती आमंत्रित करतोय. चला बॉल कलेक्टरला बॉल द्या. मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या. यानंतर टॉस केला जाईल. टेंबरी गावचे युवा उद्योजक आधी टॉस आपण करून घेऊया नेक्स्ट मॅचचा. विक्रम आगस यांना विनंती करतो आपला शुभाचा टॉस या ठिकाणी करायचा. नमस्ते कर्जत हॉटेलचे प्रोप्रायटर विक्रमजी अगस साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचं कौल केलं जात आहे. युवा उद्योजक नमस्ते कर्जत हॉटेलचे प्रोप्रायटर आदरणीय विक्रमजी अगस साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. उद्योग क्षेत्रातील एक भरीव नाव टॉस जिंकला हातनोली टीमला आणि डिसिजन त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फिल्डिंग क्षेत्ररक्षण निवडला. मॅच संपल्यानंतर हातनोली टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आदरणीय बारवई गावाचे शाखा प्रमुख नरेशजी पडवळ साहेब यांचे या ठिकाणी मुख्य मंचावरचे आगमन होत आहे. राहुलजी पाटील उद्योजक, नितीनजी पाठारे गोंदाव, संजयजी काठावले कल्याण आणि राजेजी फराड वांगणी हे सर्व मुख्य मंचावरती येताना पाहायला मिळते. जय गावदेवी क्रिकेट संघ टेंबरी यांच्या संयुक्त विद्यमानानं या स्मृती चषकामध्ये सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करेल. नारायणजी ठोंबरे यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आदरणीय
टेंबरी गावाचे जावई आदरणीय सन्मानित प्रमोदजी पवार साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन आपणास आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. धीरजजी पडवळ साहेब यांना मी मुख्य मंचावरती येण्याची विनंती करेन. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऐकूया आपण कॉम्बॉक्स मध्ये फार कमी वेळामध्ये ज्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे ते यश जी मालकर सरांना धन्यवाद. लेट्स प्ले. दुसऱ्या सत्राला सुरुवात होती. इथे खोदून काढलाय, हेलिकॉप्टर लुक दिला बॉलला. या शॉटला मात्र इथे सिंगल एक्झिक्यूट केली. बॅटिंग साठी आले आहेत महेंद्र शेत आणि कल्पेश पाठारे. खर तर पहिली रात्र कोणत्या खेळाडूला गाजवली असेल, कोणत्या संघानं गाजवली असेल, अगदी आपण जर पाहायला गेलं तर वांडिवली आणि तदनंतर गोंदाव दुसरी रात्र. इथे लाऊड अपील होत्या, स्ट्रॉंग अपील. लेग बिफोर द विकेट. इथे मात्र झटका पहिला दे धक्का दिला. बॉलिंग करणाऱ्या टीमनं सार्थक थोडवेना गोंदाव टीमला पहिला धक्का. टाइम अलर्ट आहे मित्रांनो. इथे क्लॉक सेट आहे, त्यामुळे इथे तुम्हाला सुरुवातीपासून आपण पहिल्या रात्रीपासून सांगितलंय की 3 षटकांचा सामना असेल, 15 मिनिटाचा अवधी असेल. 4 षटकांचा सामना असेल तर 20 मिनिटाचा अवधी तुमच्यासाठी असेल. वेळेमध्ये इनिंग कंप्लीट होणं करता गरजेचा. हे धक्का पहिला याकडे बसला. 1 अंकावरती बॅटिंग करणारा गोंदाव टीमला बाद होणार बॅटर कल्पेश पाठारे 0वरती बाद झाले. नेक्स्ट बॉल सार्थकचा. ओफुल लेनचा इथे मात्र बॅक टू द बॉलर ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक बॉलवरती मिडॉनचे अगदी आपण स्ट्रेटला आलेत. इथे मात्र सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये. यू बॅटर रमेश वाघमारे यांनी 2 धाव्या बॉलवरती टीमची टोटल 3 अंकावरती पोहोचेल. आता 31चा पाठला करत असताना टेंबरीचे ग्रामस्थ असतील त्यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत आहे. इथे बॅटची कडा पाठीमागे मात्र मिसफील्ड झाली. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट झाला आणि इथे मात्र आलाय हा चौकार नशिबाचा गोंदाव टीम साठी. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. भावाच्या आठवणीत नयन भावाच्या आठवणीत. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. थँक्यू डीजे. इथे मात्र आपण पाहतो चौकार टीमची टोटल 7 अंकावरती रमेश वाघमारे यांच्या बॅट मधून करता चौकार पाहायला आपल्याला. इतर पहिलं षटक पॉवर प्लेस आहे, त्याच्यामध्ये रोखावा लागेल सार्थकला अगदी या गोंदाव टीमच्या बॅटर्सला. ओ फुला लेनचा बॉल टॉस होणार आहे ते पाहायला आपल्याला. पंचांकडे शाबूत नजरेने अगदी बॅटर पाहतात. इथे मात्र रेफर केलं गेलं. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू असेल वाईट साठी. थर्ड अंपायर ऑन स्क्रीन वरती येतील हरीश म्हात्रे सर. टेक्नॉलॉजी आणि त्याचा यूज या ठिकाणी करण्यात आला. वाईट साठी हा रिव्ह्यू आहे बॅटरचा. चेक केलं जात आहे. इथे मात्र हा निर्णय 3रा पंचांकडे सोपवण्यात आला. पडताळणी केली जाते. चौकशे उद्योजक आदरणीय फिरोजभाई शेख यांना विनंती असेल, आपण मुख्य व्यासपीठावर द्या. आपलं चर्चा स्वागत. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस बाय बॅटिंग टीम. रिव्ह्यू गमावला. इथे मात्र 7 धावा धावफलकावरती. यापुढे तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. 13 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 24 धावसंख्येची गरज आहे. 13 मध्ये 24 समोर आहेत आता रमेश वाघमारे. शेवटचे 13 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज आहे.
होल्ड ऑफ केलाय, एलिमिनेशन कमी फटका फसलाय, अक्षय पवारनं टिपला झेल आणि संपवलाय रमेश वाघमारे यांचा या मॅच मधील खेळ. धक्का दुसरा दिलाय सार्थक थोरवेनं अगदी गोंदाव टीमला. टळतमान पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये लगेच. ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर लगेच वेल वाया न घालवता आपण फील्ड सेटअप करा वानिवली टीम. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 31चा पाठलाग करताना 7 अंकावरती आपण धावफलक पाहतोय. ऑन स्क्रीन वरती रुही 11 जय हनुमान वानिवली टीमला आपण पाहतोय. या टीमचा देखील कडा संघर्ष राहिला. खर तर रोशन थोरवे यांची जी भाची आहे रुही, तिच्या नावानं हा संघ खेळ करतोय आणि सर्वच आपण पाहिलं यंगस्टर जिगरबाज युवा टीम मध्ये आपण पाहतोय. या टीमनं अगदी आपण जर पाहायला गेलं ना, आधी खूप सारा संघर्ष केला, टीमची अगदी खूप सारी मेहनत देखील पाहायला मिळाली आणि तदनंतर सक्सेस यश या टीमला प्राप्त झालंय. यावर्षीचा हंगाम यांचा पाहता रुही 11 जय हनुमान वानिवली टीम लगेच फील्ड सेटअप करा. शेवटचे आता 12 बॉल बाकी आहेत. चेतन भोईर सर सांगतायत 24 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. ती 12 बॉल्स मध्ये बॅटिंग करणाऱ्या गोंदाव या संघाला. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय प्रमुख अतिथी आदरणीय उत्तम शेठ भोईर, मराठा समाज नेते आणि त्यांच्या समवेत ग्रुप ग्रामपंचायत इसामे माजी सरपंच आदरणीय सुनील तुर्वे साहेब मुख्य या मॅचचा आस्वाद घेत आहेत. सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा नयन स्मृती ट्रॉफी मध्ये सरचे स्वागत करूया. आदरणीय हर्षल घरात यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत आणि 24 जिगराचा इथे मात्र गोंदाव संघाला बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला आहे. काल ज्याने अगदी न्यू विक्ट्री क्रिएट केली पौजच्या मैदानावरती, दीपेश पॉवरफुल पवार. फुल टॉस, ओ व्हाट अ शॉट, What a shot, improvising stroke by Mr. महेंद्र शीत. टोकला या बॉल वरती षटकार. गोंदाव टेनिस बॉल क्रिकेटचा राजा अर्थातच महेंद्र शीतनं सुरुवात तर केली. षटकार पहिल्याच बॉल वरती ठोकलाय. दीपेश पवार वरती पलटवार केलाय. इक्वेशन बनलंय. शेवटचे 11 बॉल बाकी आहेत आणि 18 धावसंख्येची आता गरज आहे. या खेळाडूनं दुसरी रात्र गाजवली होती. जर्सी नंबर 63 आपण ऑन स्क्रीन वरती त्याला पाहू शकतो. महेंद्र शीत, महेंद्र दे दनादन शीत. इथे मात्र पुन्हा एकदा बॉन्ग स्वीपचा फटका, घुटणे टेकलेत, गुडघा वाकवला, हा शॉट क्रिएट केला. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ठोकला षटकारानंतर गोंदावची रन मशीन महेंद्र शीत यांनी चौकार. इथे मात्र इक्वेशन चेंज झालंय. 2 बॉलवरती 10 धावा आल्यात. शेवटचे बॉल बाकी आहेत 10 आणि 14 धावसंख्येची आता गरज आहे. 10 मध्ये 14 महेंद्र शीत का बॅटिंग साकारतो. इथे दीपेश पवारला पलटवार करावा लागेल, इथे थांबावं लागेल महेंद्र शीत यांना. हो इथे मात्र आपण पाहतोय टप्पा पडला बॉल. इथे मात्र रेफर केलं गेलं वाईट साठी. रिव्ह्यू कोणाचा? अंपायर रिव्ह्यू वाईट साठी आपण पहिला रिव्ह्यू घेण्यात आला. अंपायर रिव्ह्यू असेल. DRS यूज या ठिकाणी करण्यात आला. मात्र याबाबतचा बॉल पाहतोय पडताळणी केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा पंतांचा आला. व्हाईट बॉल अंपायर रिव्ह्यू होता आणि ते मात्र व्हाईट बॉलचा इशारा. टीमच्या टोटल मध्ये 1 धाव ऍड होईल. 18 धावा धावफलकावरती. शेवटचे बॉल बाकी आहेत 10. 13 धावसंख्येची आता गरज आहे. 10 मध्ये 13 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती कल अगदी दीपेश पवार थोडेसे महागडे ठरले जातात. हे षटक महत्वाचं राहील वानिवली आणि गोंदाव टीम साठी देखील. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे हलकीशी अपील देखील झाली परंतु नाही. इथं मात्र
हा डॉट बॉल आलाय स्वतःवरती नाराज यावेळेस पाहायला मिळतील महेंद्र शिदे फलंदाज. खरं तर या ठिकाणी शुभागमन होतं विकेट मैदानाच्या आतमध्ये जातीय महेंद्र शीज सारखे मोठे फलंदाज बाद झालेत. ग्रुप ग्रामपंचायत लोदेवली विद्यमान सदस्य. चला पट्टीवर जे खेळाडू बसले त्यांना विनंती आपण पाठीमागे बसा. समोर आहे बघा स्टँड दिलेले आहेत प्रेक्षकांसाठी स्टँड दिलेले आहेत. हा तेच प्रेक्षक अंपा जे सांगतात ना तुम्हाला इशारा करून तेच प्रेक्षक पाठीमागे बसा. स्टँड तुम्हाला दिलेले आहेत. सर गोंदाव टीमच्या मागे आहेत खेळाडू त्यांना देखील विनंती आहे. परंतु ग्रुप ग्रामपंचायत लोदेवलीचे विद्यमान सदस्य चेतन मेश्राम अर्थातच बादशाह या नावाने त्यांना संबोधलं जातं. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अगदी बादशाह मेश्राम साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. इथे विकेट डाऊन झाली मैदानाच्या आतमध्ये. स्पीड अप करा. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग इथून नकोय. शेवटचे बॉल बाकी आहे तिथे 8 आणि इथे 13 धावसंख्येची गरज आहे. 8 मध्ये 13 इथे विकेटची गरज होती. विकेट प्राप्त केली आहे. चला गोंदाव टीमचे पाठराखे खेळाडू कोण असतील ना त्याने किंवा सीमारेषेच्या बाहेर पट्टीच्या बाहेर राहा. यस थँक्यू. दीपेश पवार हो इथे मात्र फक्त फ्लिक केला. रिस्ट जो फ्लिक पाहायला मला क्षेत्र खाली होतं आणि इथे मात्र संघर्ष करत असताना बॅटर आदित्य पाटर याने सांगितलंय आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा. आणि इथे मात्र टोकला चौकार. अर्थातच बादशाह मेश्राम यांचा या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या साहेब आपलं देखील सरचे स्वागत आहे. शेवटचे 7 बॉल अर्थात 9 धावसंख्येची गरज आहे. 7 मध्ये 9 महत्वाचा बॉल या मॅच मधील. दीपेश पवार इथे टोकावरती बॉल लागलाय. जायचं होतं वाशीला अगदी जायचं होतं काशीला पोहोचले वाशीला असं काहीतरी पाहायला मिळालं. त्या बॉलवरती एक धाव कंप्लीट झाली. इथे मात्र इक्वेशन चेंज होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 23 पाठलाग करायचा 31चा. शेवटचे 6 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. चला टीम मीटिंग इथून जास्त नको. क्रुशियल मॅच जरूर आहे परंतु जास्त वेळ खर्च करू नका ही विनंती असेल. अगदी नवजोत पाठारे जे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांचाच गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. चला गोंदाव संघ आपण कृपया पाठीराखे असतील कृपया मागे व्हा अन्यथा पॅनलच गेलं जाईल. विनंती आहे पट्टी ग्रीन पट्टी आणि त्याच्या मागे राहा. मॅचचा आस्वाद घ्या. तुमच्याचे स्टँड देखील आहे. मुख्य व्यासपीठ देखील आहे. आपण या इथे बसा परंतु त्या ग्रीन पट्टीच्या मागे राहा प्लीज. विनंती असेल रिक्वेस्ट आहे. मुख्य व्यासपीठावरती पाहता ग्रुप ग्रामपंचायत दोदेवली विद्यमान सदस्य दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस चेतन मेश्राम साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांच्यासाठी स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. इथे मात्र 6 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि गरज आहे 8 धावसंख्येची. स्पीड अप करा मान्युअल टीम. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात स्पीड अप करा. खरं तर आपण पाहायला गेलं तर रायगडचा अभिमान स्वाभिमान हातनोली गावाचा सितारा रायगड एक्सप्रेस नावाने संबोधलं जातं ज्यांना अगदी आदरणीय नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील अगदी सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. निगडोलीचे आपण पाहतोय आमचे भाई पवार यांचा या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मॅच खेळ चालू आहे ते मात्र 6 बॉल 8 करायचा. हर्षल गाडी आलाय बॉलिंग ट्रॅक साठी बॉलिंग साठी. इथे सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न. इथे मिसफील्ड झाले. दुसरी घ्यायची का हा प्रश्न उद्भवला
आणि 2 धावा महत्वाच्या या गोंदाव टीम साठी या दोन्ही बॅटरना कंप्लीट केल्यात. या ठिकाणी शुभागमन होतोय फिरोजभाई शेख, प्रकाश जाधव, रवी दुर्गे पाहुण्यांचा शुभ स्वागत या ठिकाणी केलंय चौकारानं. आव्हान होता, आव्हान अगदी कमी करून ठेवलं. शेवटचे बॉल बाकी असतील आता 4 आणि 2 धावसंख्येची गरज असेल. हा चौकार डोकेदुखी ठरेल तर रोहिल वानर टीमचे आदरणीय फिरोजभाई शेख, प्रकाशजी जाधव आणि रविशेठ दुर्गे यांचा या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. रायगड मधील चर्चेत असणारे पाकर पुरस्कर्ते सचिन शेठ बैलमारे यांच्या माध्यमातून निखिल भाई आणि त्यांच्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा देखील स्वागत आणि शुभेच्छांचा स्वीकार आपण करूया. मॅच काय रंगले, शेवटचे बॉल बाकी आहेत तिथे 4 आणि आता 2 धावसंख्येची गरज. दुसरं षटक करता महागडं होतं. अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रविशेठ दुर्गे, चौकचे उद्योजक आदरणीय फिरोजभाई शेख, पालीचे शाखा प्रमुख प्रकाशजी जाधव यांचा ठिकाणी शुभागमन झालं. सरचे स्वागत करू. हो इथे चुकून दिलाय. ही कष्ट आणि हे प्रयत्न कशासाठी, फक्त माझ्या गोंदाव गावाच्या नावासाठी हे सांगताना बॅटर होते नॉन स्ट्राइक वरती सुजल पाठारेने स्वतःला झोकून दिला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हेच आहे ग्रामीणचं क्रिकेट. गावासाठी अतोनात प्रयत्न ज्या ठिकाणी केले जातात ना ते अगदी पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये सुजल पाठारेंच्या माध्यमातून शेवटचा एक आता बॉल बाकी असतील 3, 1 धावसंख्येची आता गरज आहे. पहा अगदी बॅटर सुजल फिट आहात की नाही, नाहीतर फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 3 बॉल आता 1 धावसंख्येची गरज आहे. सुपर 5 मध्ये कोणता संघ क्वालिफाय करेल? वानिवली संघाचे हर्षल हे आव्हान हे धावा अगदी करण्यापासून रोखतील का? गोंदाव टीमच्या बॅटर्सला 3 मध्ये 1 ची गरज आहे. सुपर 5 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल? नयन स्मृती ट्रॉफी मध्ये ते पाहिलं जाईल. इथे 3 चेंडू 1 ची गरज. हो पाक फुटला, लटकरचा फटका. इथे मात्र सामना सुपर 5 मध्ये प्रवेश केलाय गोंदाव संघानं. हार्दिक अभिनंदन, हार्ड लक रुईल जनवन वानिवली. मैदानाच्या बाहेर आहे आपण आता. कृपया मॅच सुरळीत सुरू राहतील. इथे मात्र नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आपल्याला हातनोली आणि त्यांच्या विरोधात कांड्रोली. टॉस जिंकला होता हातनोली टीमनं. निर्णय खरं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असावा आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय बाला गायकवाड यांच्या कंट्रोल टीमला. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ठरला जातोय